नमोबुद्धाय जय भीम. मी निकिता स्वागत करते तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया, जेव्हा सगळे तुमच्या विरोधात उभे राहतात त्या क्षणाला त्यावेळेस काय करायचं. गौतम बुद्ध काय सांगतात हे आपण पुढे पाहूया. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला कधी असं वाटलं आहे का, मी कोणाचंही वाईट केलं नाही तरीही लोक माझ्याविषयी चुकीचं का बोलतात, माझ्या यशावर का जळतात, माझ्या अपयशावर का हसतात. जर तुमच्यासोबत असं होत असेल तर आजचा हा बुद्धांचा विचार तुमचं आयुष्य बदलू शकतो. गौतम बुद्ध म्हणाले होते, दुसऱ्यांच्या शब्दामुळे तुमची शांतता हरवत असेल तर अजून तुमचं मन तुमचं झालेलं नाही. लोक काय बोलतात हे तुम्ही ठरवू शकत नाही, पण त्या शब्दांना किती महत्त्व द्यायचं हे पूर्णपणे तुमच्या हातात आहे. एकदा बुद्ध आपल्या शिष्यासोबत एका गावात गेले. तेथे काही लोकांनी त्यांचा अपमान केला, वाईट शब्द वापरले. शिष्यांना खूप राग आला, पण बुद्ध शांत उभे राहिले. गावकऱ्यांनी विचारलं, तुम्हाला राग येत नाही का? बुद्ध हसून म्हणाले, जर कोणी तुम्हाला भेटवस्तू दिली आणि तुम्ही ती स्वीकारली नाही तर ती भेटवस्तू कोणाकडे राहते? लोक म्हणाले, ज्याने दिली त्याच्याकडे. बुद्ध म्हणाले, तुमचा अपमानही तसाच आहे. मी तो स्वीकारत नाही म्हणून तो तुमच्याकडेच राहतो. मित्रांनो, आज सोशल मीडियावर नातेवाईकामध्ये, कामाच्या ठिकाणी लोक एका क्षणात टीका करतात. पण लक्षात ठेवा, तुमची किंमत लोकांच्या मताने ठरत नाही, ती तुमच्या कर्माने ठरते. जो व्यक्ती प्रत्येक टीकेला उत्तर देत बसतो तो स्वतःचं ध्येय विसरतो, आणि जो शांत राहून पुढे चालत राहतो त्याच्याकडे एक दिवस तेच लोक टाळ्या वाजवतात. बुद्ध म्हणतात, रागावर प्रेमाने विजय मिळवा, द्वेषावर करुणेने विजय मिळवा आणि अंधारावर ज्ञानाने विजय मिळवा. म्हणून आजपासून एक निर्णय घ्या. कोणी तुम्हाला कमी लेखलं तर स्वतःला सिद्ध करण्यासाठी वेळ वाया घालवू नका. स्वतःला इतकं सक्षम बनवा की तुमचं यशच तुमचं उत्तर बनेल. कारण शांत राहणं म्हणजे कमजोरी नाही, शांत राहणं म्हणजे स्वतःवर विजय मिळवणं. आणि शेवटी लक्षात ठेवा, जग तुमच्याविषयी काय विचार करतं यापेक्षा तुम्ही स्वतःविषयी काय विचार करता यावर तुमचं संपूर्ण भविष्य अवलंबून असतं. मित्रांनो, आयुष्यात सर्वात मोठी चूक कोणती माहीत आहे का? स्वतःची तुलना दुसऱ्याशी करणे. आज सोशल मीडियावर आपण दुसऱ्याचं यश पाहतो, त्यांचे पैसे, त्यांची प्रसिद्धी, त्यांचं सुख पाहतो आणि मग स्वतःला कमी समजू लागतो. पण गौतम बुद्ध सांगतात, दुसऱ्याच्या मार्गावर चालून तुम्हाला तुमचं ध्येय कधीच सापडणार नाही. प्रत्येक माणूस वेगळा आहे, प्रत्येकाचा संघर्ष हा वेगळा आहे, प्रत्येकाची वेळ वेगळी आहे. जसं प्रत्येक फूल एकाच दिवशी उमलत नाही, तसंच प्रत्येक माणसाचं यशही एकाच वेळी मिळत नाही. आज जर तुमच्या आयुष्यात अडचणी असतील तर निराश होऊ नका, कारण अंधार कायम राहत नाही. रात्र कितीही मोठी असली तरी सूर्योदय नक्की होतो. बुद्ध म्हणतात, संयम हेच सर्वात मोठं सामर्थ्य आहे. आज तुम्ही केलेली छोटी छोटी चांगली कर्मे उद्या मोठ्या यशाचं कारण बनतील. म्हणून घाई करू नका, स्वतःवर विश्वास ठेवा, दररोज थोडं पुढे चला. लोक तुमची थट्टा करतील, तुमच्यावर शंका घेतील, काही जण तुमची साथही सोडतील, पण लक्षात ठेवा, गरुड जेव्हा आकाशात उंच भरारी घेतो तेव्हा त्याच्यासोबत चिमण्या उडत नाहीत. मोठं स्वप्न पाहणाऱ्याला काही अंतर एकट्यानेच चालावं लागतं. जर आज तुम्ही एकटे असाल तर घाबरू नका. कदाचित निसर्ग तुम्हाला मजबूत बनवत आहे, कारण जे लोक संकटात तुटत नाहीत तेच इतिहास घडवतात. म्हणून आजपासून स्वतःला एक वचन द्या, मी कोणाचाही द्वेष करणार नाही, मी कोणावरही राग धरून ठेवणार नाही. मी माझा वेळ फक्त स्वतःला घडवण्यात घालवेन. कारण बुद्धांचा मार्ग हा सुडाचा नाही, तो शांततेचा, प्रेमाचा आणि आत्मविश्वासाचा मार्ग आहे. आणि जे स्वतःवर विजय मिळवतात त्यांना जगातील कोणतीही शक्ती हरवू शकत नाही. मित्रांनो, एक प्रश्न स्वतःला नक्की विचारा, शेवटचा वेळ तुम्ही मनापासून कधी हसलात? शेवटचा वेळ स्वतःसाठी कधी जगलात? आपण आयुष्यभर दुसऱ्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो, पण स्वतःचं मन मात्र रोज दुःखी करत राहतो. गौतम बुद्ध म्हणतात, हजारो युद्ध जिंकण्यापेक्षा स्वतःच्या मनावर विजय मिळवणे अधिक श्रेष्ठ आहे. कारण बाहेरचा शत्रू दिसतो पण मनातला शत्रू हा दिसत नाही. भीती, राग, मत्सर, अहंकार, अपेक्षा हेच आपल्या आनंदाचे खरेच चोर आहेत. जर हे मनातून काढून टाकले तर कोणतीही व्यक्ती तुम्हाला दुःखी करू शकत नाही. लक्षात ठेवा, जीवनात काही लोक तुमच्यासोबत चालतील, काही लोक मध्येच सोडून जातील, पण प्रत्येक व्यक्ती तुम्हाला एक शिकवण देऊन जाईल. ज्यांनी साथ दिली त्यांचे आभार माना, ज्यांनी
आणि ज्यांनी साथ सोडली त्यांच्याकडून धडा घ्या, कारण प्रत्येक अनुभव तुम्हाला अधिक मजबूत बनवतो. बुद्ध म्हणतात, भूतकाळ बदलू शकत नाही, भविष्य अजून आलेले नाही, म्हणून वर्तमानात जागरूक राहा. कालच्या चुका आठवून स्वतःला शिक्षा करू नका. उद्याची भीती बाळगून आजचा आनंद गमावू नका. आज जे तुमच्याकडे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा. आणि प्रत्येक सकाळी स्वतःला सांगा, मी शांत आहे, मी सक्षम आहे, मी माझं आयुष्य बदलू शकतो आणि आजचा दिवस माझ्यासाठी एक नवीन सुरुवात आहे. मित्रांनो, तुमच्या आयुष्यात कितीही संकट आले तरीही हार मानू नका. तरी आशेचा दिवा कधी विझू देऊ नका. तुमच्या आयुष्यात किती संकट येऊ द्या तरी या आशेचा दिवा कधी विझू देऊ नका, कारण प्रत्येक वादळानंतर शांतता येते आणि प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर उजाडात. बुद्धांचा मार्ग आपल्याला शिकवतो की स्वतःला बदला, विचार बदला, कर्म बदला आणि मग तुमचं संपूर्ण आयुष्य बदलताना तुम्ही स्वतः पाहाल. याच संदेशासह सर्वांना सुख, शांती आणि समृद्धी लाभो. मित्रांनो, तुम्ही कधी नदीकाठी बसून वाहणारं पाणी पाहिलं आहे का? नदी कधीही मागे वळून पाहत नाही. तिला माहीत असतं, जो क्षण गेला तो परत येणार नाही. माणूस मात्र भूतकाळाच्या आठवणीमध्ये इतका अडकतो की वर्तमानातील आनंदही गमावून बसतो. गौतम बुद्ध म्हणतात, जे निघून गेले त्याला धरून बसू नका, जे अजून आलेले नाही त्याची चिंता करू नका, कारण दुःखाची सुरुवात तेव्हाच होते जेव्हा आपण वास्तव स्वीकारण्याऐवजी त्याच्याशी लढू लागतो. एखादी व्यक्ती तुम्हाला सोडून गेली, एखादं स्वप्न अपूर्ण राहिलं, एखादा प्रयत्न अपयशी ठरला, याचा अर्थ तुमचं आयुष्य संपलं असा होत नाही. निसर्गाकडे पहा, झाडावरची जुनी पानं गळून पडल्याशिवाय नवी पालवी फुटत नाही. तसंच काही गोष्टी तुमच्या आयुष्यातून निघून जातात, कारण त्याहून चांगलं काहीतरी तुमची वाट पाहत असतं. बुद्धांनी कधीच सुखाचं वचन दिलं नाही, पण त्यांनी दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग हा नक्कीच दाखवला आहे. तो मार्ग आहे योग्य विचार, योग्य वाणी, योग्य कर्म आणि करुणेने भरलेले हृदय. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना माफ करता तेव्हा सर्वात आधी मुक्त तुम्ही स्वतः होता. जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या यशावर आनंद व्यक्त करता तेव्हा तुमच्या आयुष्यातही सकारात्मकतेचे दरवाजे उघडतात. आणि जेव्हा तुम्ही प्रत्येक दिवसाची सुरुवात कृतज्ञतेने करता तेव्हा छोट्या छोट्या गोष्टीमध्येही आनंद दिसू लागतो. म्हणून आज एक संकल्प करूया, कोणाचाही द्वेष नाही, कोणाविषयी कटुता नाही, फक्त चांगले विचार, चांगली कर्म आणि शांत मन. कारण शेवटी या जगात सर्वात श्रीमंत तो नाही ज्याच्याकडे सर्वाधिक पैसा आहे, तर सर्वाधिक श्रीमंत तो आहे ज्याच्या मनात सर्वाधिक समाधान आहे. आणि ज्याच्या मनात समाधान आहे त्याच्याकडे संपूर्ण जगाचं सुख आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. भेटूया लवकरच अशाच सकारात्मक विचारासह. नमो बुद्धाय. जय भीम, जय संविधान.